विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 7 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या सैनिक स्कूलचे 125 प्रश्नांची अचूक उत्तरे। चला तर पाहूया मग सैनिक स्कूल पेपर 7 फेब्रुवारी 2021 ची संपूर्ण उत्तरे लगेच। चला तर पाहूया मग सैनिक स्कूल या परीक्षेमध्ये आलेली महत्त्वाची प्रश्न आणि त्यांची उत्तरे। पहिला प्रश्न होता 21 बकऱ्या 15 गायी एवढे खात असतील तर 35 गायी एवढे खाण्यासाठी किती बकऱ्या लागतील। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 49 बकऱ्या। यानंतर पुढील प्रश्न, एक मेकॅनिक 9 कोर्सवर 36,000 रुपये कमवतो, त्याला जर एका दिवसाला 27 कोर्स मिळाल्या तर तो एक दिवसामध्ये किती कमाई करेल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1,08,000 पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे जर XY म्हणजे x चे y शी गुणोत्तर 3:5 असेल तर 3x अधिक 4y चे 8x अधिक 5y शी गुणोत्तर काढा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29 49। यानंतर पुढील प्रश्न आहे जर 10 माणसे एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करू शकत असतील तर हेच काम 5 दिवसात करून घेण्यासाठी किती माणसाची आवश्यकता आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 माणसे। यानंतर पुढील प्रश्न आहे एका NCC कॅम्पमध्ये 1200 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत, ज्यांच्यापैकी 900 जणांची निवड प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरासाठी केली जाते। निवड झालेल्या व न झालेल्या कॅन्डिडेट्सच्या संख्यांचे गुणोत्तर किती। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3:1। यानंतर पुढील प्रश्न आहे जर एका मुलाने पुस्तक 450 रुपयाला विकले तर त्याला 10% तोटा होतो। 10% मिळवण्यासाठी विक्रीची किंमत किती असायला पाहिजे। तर या ठिकाणी 10% मराठीमध्ये या ठिकाणी नफा असा शब्द असायला पाहिजे होता किंवा फायदा। या ठिकाणी जर पाहिले इंग्लिशमध्ये टू गेन 10% असं दिलेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचा अर्थ आपल्याला योग्य काढता आलेला आहे। तर या प्रश्नाच्या या ठिकाणी 10% नफा हा शब्द असला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 550। यानंतर पुढील प्रश्न आहे एक माणूस एक स्पीकर 7,500 रुपयांना विकतो आणि 20% नफा कमवतो व दुसरा स्पीकर 8,100 रुपयांना 10% तोट्याने विकतो, त्याचा एकूण नफा किंवा तोटा शोधा। तर या गणितामध्ये नफा जो आहे तो आहे 350, पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे। नफा असेल 350। यानंतर पुढील प्रश्न आहे जर 3, 18, M आणि 42 हे प्रमाणात असतील तर M चे मूल्य शोधा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे M चे मूल्य 7 पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे सरळ रूप द्या 0.05 अधिक 1.5 गुणिले 5 भागिले 10 गुणिले 0.5। तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 0.425। यानंतर पुढील प्रश्न सरळ रूप द्या 7 अधिक 5 वजा 2 गुणिले कंसात 7 अधिक 89 वजा 94 भागिले 2 अधिक 33 भागिले 3 अधिक 9 गुणिले 2 वजा 7 भागिले 11। तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ऋण 225। यानंतर पुढील प्रश्न, एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी वजन 160 किलोग्रॅम आहे, उर्वरित 5 मुलांचे सरासरी वजन 50 किलो आहे, वर्गातील सर्व मुलांचे सरासरी वजन शोधा। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 138 किलो सर्व वर्गांचं सरासरी असेल। यानंतर पुढील प्रश्न, एका गटातील 7 विद्यार्थ्यांनी मिळवलेले सरासरी गुण आहेत 226,
त्यापैकी 6 जणांनी मिळवलेले गुण अनुक्रमे 340, 180, 260, 56, 275, 307. तर 7व्या विद्यार्थ्याचे गुण शोधायचे आहेत आपणास. तर 7व्या विद्यार्थ्याचे गुण आहेत 164, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे सरळ रूप द्या. तर या ठिकाणी प्रश्न आहे 8 + 4 - 2 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 17 - 12 गुणिले 10 - 89. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 411. यानंतर पुढील प्रश्न आहे एक फलंदाज 17व्या सामन्यात 87 धावा करतो आणि त्याची सरासरी 3 ने वाढवतो. 17व्या सामन्यानंतर त्याची सरासरी शोधा. तर या ठिकाणी 17व्या सामन्यानंतर आपल्याला त्याची सरासरी शोधायची आहे. तर 17व्या सामन्यानंतर त्याची सरासरी येणार आहे 39, पर्याय क्रमांक 4. 17व्या सामन्यानंतर सरासरी आहे 39, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न 1, 3, 5, 7, 9, 11, 13 ची सरासरी आहे. तर यांची सरासरी येते 7, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न जर x ची y ची x टक्के 100 आहे, z ची y टक्के 200 आहे, तर x आणि z यांच्यामध्ये संबंध शोधा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, z बरोबर 2x. यानंतर पुढील प्रश्न एका संख्येच्या 2/5च्या 1/3च्या 1/4 15 आहे, त्या संख्येची 40% किती असेल? तर या ठिकाणी त्या संख्येची 40% असेल 180, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे एका वाचनालयाला रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 लोक भेट देतात. तर रविवारने सुरुवात होणाऱ्या 30 दिवस असलेल्या महिन्यात सरासरी किती लोकांची भेट दिली किंवा किती लोकांनी भेट दिली? तर याचं उत्तर आहे 285, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे एका आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 700 चौसेमी आहे, रुंदी 25 मीटर आहे, तर लांबी किती असेल? आपल्याला सेंटीमीटरमध्ये लांबी विचारली आहे. तर या ठिकाणी मीटरमध्ये जर विचार केला तर 28 मीटरमध्ये येते आणि सेंटीमीटरमध्ये 2800 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे रीनाने सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज जेवढी वर्षाची संख्या तेवढ्याच व्याजदराने घेतले. कर्जाच्या कालावधीचे शेवटी तिने व्याज म्हणून 432 रुपये भरले असतील, तर व्याजाचा दर किती होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्याजाचा दर होता 6. खूप अशी ही महत्त्वाची प्रश्न आहेत. या प्रश्नांची स्पष्टीकरणं खरं तर खूप महत्त्वाची आहेत. लवकरच जर आपल्याला वेळ मिळाला तर या सर्व गणिताची स्पष्टीकरणं सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील. आपण हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप, नवोदयी, 8वी स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. घड्याळात जेव्हा संध्याकाळचे 7:15 वाजले असतात तेव्हा तयार होणाऱ्या कोन कसा असेल? तर कोन असतो विशाल कोन, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न जर 40ची 15% ही एका संख्येच्या 25% पेक्षा 2 ने मोठी आहे तर ती संख्या कोणती? तर ती संख्या आहे पर्याय क्रमांक 2, 16. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न आहे सकाळी तापमान -10 अंश होते आणि ते संध्याकाळी 3 अंशांनी घटले. संध्याकाळी तापमान किती होते? तर 3 अंशांनी जर तापमान घटलं असेल म्हणजे 3 अंशांनी तापमान कमी झाले, याचा अर्थ -10 अंश होते. आता तापमान कमी होते म्हणजे आणखी 3 मायनस करावं लागेल, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, -13 अंश. यानंतर पुढील प्रश्न आहे एका आयताकृती बाग 185 मीटर लांब आणि 220 मीटर रुंद आहे.
तिच्या मध्यावर एक समान 4 मीटर रुंदीचे 2 रस्ते आहेत. एक तिच्या लांबीशी समांतर आणि दुसरा तिच्या रुंदीशी समांतर आहे, तर दर चौरस मीटरसाठी 1.25 या दराने रस्ते समपातळीत करण्याचा खर्च किती येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2005 रुपये. यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलंय मे, जुलै आणि सप्टेंबर या 3 महिन्याचे सरासरी कमाल तापमान 2 पर्यंत आपल्याला सांगायचंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24.66 यानंतर पुढील प्रश्न आहे रोमन संख्या पद्धतीत जर एखादे चिन्ह पुन्हा पुन्हा आले तर त्याचे मूल्य ते जेवढ्या वेळा येते तेवढ्या वेळा गुणिले होत नाही. तर या ठिकाणी गुणिले होत नाही म्हटलेलं आहे, तर हे विधान खरं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे गुणिले होत नाही तर त्याची बेरीज होते. म्हणजे नाही म्हटलंय हे खरं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूवर अर्धवर्तुळाच्या व्यासाच्या सम्मुख असलेला कोन असेल 90°. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. एका मोठ्या घनाकृतीचा प्रत्येक भाग 44 सेमी आहे. प्रत्येकी 4 सेमी भाग असलेले लहान घनाकार त्यातून कापून काढले जातात. तर किमान एक घनाकाराने वेढलेले किती घनाकार तयार होतील? म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले पहा, अ बिग क्यूब हॅज अ पोर्शन ऑफ 44 सेंटीमीटर्स, टिनी क्यूब ऑफ 4 सेंटीमीटर पोर्शन each are cut from that, then how many tiny cube will be formed that are surrounded by at least one cube? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तर या प्रश्नामध्ये माझ्या दृष्टीने तर मला चूक वाटते. प्रश्न क्रमांक 28 लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी 44 सेमी म्हणजे आणि 4 सेमीचे जर घन तयार केले तर 11 गुणिले 11 गुणिले 11 याचं उत्तर 1331 यायला हवं होतं. म्हणजे या ठिकाणी 33 तर दिसते, मग याच्या पुढे 11 असू शकतं, परंतु हा पर्याय या ठिकाणी नाही. मे बी हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. किंवा जर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला जर या प्रश्नामध्ये काही योग्य उत्तर असं वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न, 1 डेसिमीटर म्हणजे किती मीटर? तर 1 डेसिमीटर म्हणजे 1 गुणिले 10⁻1 मीटर म्हणजे 0.1 मीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पर्यायात अपूर्णांक चढत्या क्रमाने लावलेले आहेत? तर या ठिकाणी सर्व अपूर्णांकाचा विचार केला तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी काही दशांश अपूर्णांकाची वजाबाकी बेरीज असं विचारलं होतं, तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 809.009. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15 सेमी लांब, 12 सेमी रुंद आणि 8 सेमी उंच असलेल्या एका आयताकृती टाकीत पाण्याने पूर्ण भरली तर टाकीत किती पाणी आहे ते शोधा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1440 घन सेमी. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. n या एका 3 अंकी संख्येला 2272 तसेच 875 ने भागले असता आपल्याला जेवढी बाकी मिळते तेवढीच बाकी मिळते, तर n या संख्येतील अंकांची बेरीज असेल. म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न आपण इंग्लिशमध्ये वाचूयात, लक्षात येईल थोडा. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवता आलेला नाही. ऑन डिवाइडिंग 2272 as well as 875 by a 3-digit number n, we get the same remainder, then the sum of the digit of n is. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितले की एका 3 अंकी संख्येने 2272 किंवा 875 ला भागलं तर बाकी समान येते. तर ती 3 अंकी संख्या शोधायची आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज पण शोधायची आहे. तर लक्षात ठेवा,
2272ला जर आपण 127 भागलं तर या ठिकाणी बाकी तुम्हाला मिळेल 113 113 आणि 875ला सुद्धा जर आपण 127 भागलं तर बाकी येते 113. म्हणजे या ठिकाणी n बरोबर 127. तर या सर्व अंकांची बेरीज येते 1 + 2 + 7 म्हणजेच 10. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, जुलियाला तिचे केस धुवायला, विंचरायला आणि कपडे घालायला अर्धा तास लागतो व न्याहारी करायला 1/4 तास लागतो. तर जुलियनला शाळेसाठी तयारी करायला किती वेळ लागतो? या दोन्हीची बेरीज करून घ्या. ही बेरीज येते 3/4 तास. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, रोमन संख्या पद्धतीनुसार खालीलपैकी चुकीची आहे. कोणती संख्या चुकीची आहे शोधायचं आहे. तर CLC ही संख्या चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रवासाला निघालेली एक व्यक्ती पहिल्यांदा ताशी 64 किलोमीटर वेगाने 160 किलोमीटर प्रवास करते. त्यानंतरचे 160 किलोमीटर अंतर 80 किलोमीटर वेगाने प्रवास करते. तर या प्रवासातील पहिल्या 320 किलोमीटर प्रवासाचा सरासरी वेग काढा. तर हा सरासरी वेग येतो पर्याय क्रमांक 3 71.11. विद्यार्थी मित्रांनो, आपण सैनिक स्कूलची परीक्षा दिली आहे. याचा अर्थ आपण जवाहर नवोदय विद्यालय आणि 5वी स्कॉलरशिपची परीक्षा नक्की देणार असाल तर आपणास जवाहर नवोदय विद्यालयाचा 17 पेपर असलेला प्रश्नसंच संपूर्ण स्पष्टीकरणसह घरपोच मिळू शकतो. तुम्हाला जर हा प्रश्नसंच घरपोच हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात आणि या प्रश्नसंचाबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त संच हवे असतील तरी सुद्धा हे प्रश्नसंच डिस्काउंटमध्ये तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी स्कॉलरशिपची तयारी करतात त्यांच्यासाठी 5वी स्कॉलरशिपचा प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहे आणि जे विद्यार्थी 8वी परीक्षेची तयारी करत आहेत स्कॉलरशिपची त्यांच्यासाठी सुद्धा सर्व प्रश्नसंच अगदी गेस प्रश्न आहेत. हे प्रश्नसंच जीनियस मॅथ पब्लिकेशन, जर आपण दुकानात गेलात तर जीनियस मॅथ पब्लिकेशनचे प्रश्नसंच मागणी करा किंवा प्रवीण बनकर सर यांच्या लेखनातून आलेली हे प्रश्नसंच तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आजच आपल्या जवळच्या पुस्तकालयामध्ये या प्रश्नसंचाची चौकशी करा आणि जर आपल्या जवळ पुस्तकालयामध्ये मिळत नसतील तर तुम्ही हे प्रश्नसंच पोस्टाने घरपोच सुद्धा मागवू शकतात. अगदी पुस्तकाच्या किमतीमध्ये तुम्हाला हे प्रश्नसंच घरपोच मिळतील. जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच, 5वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, 8वी स्कॉलरशिप प्रश्नसंच आणि हे सर्व गेस प्रश्न आहेत. मागील 4 वर्षाच्या पेपरचा अभ्यास करून अपडेट असे हे सर्व प्रश्नसंच तुम्हाला उपलब्ध होतील. पाहूयात पुढील प्रश्न आणि त्यांची उत्तरे लगेच. पुढील प्रश्न आहे, सपाट पृष्ठभाग जो अमर्याद रूपाने सर्व दिशांना पसरतो त्याला प्रतल असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, 2 पूरक कोनातील फरक 10 एवढा आहे तर 2 कोणांचे माप किती? तर कोणांचे माप 100 आणि 90. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, वांगी, भेंडी आणि कांदे यांचे एकूण वजन 48.057 किलोग्रॅम आहे. जर वांगी व भेंडी यांचे अनुक्रमे वजन 5.35 किलोग्रॅम आणि 24.52 किलोग्रॅम असेल तर कांद्याचे वजन किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 18.187 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, घन किती बाजू असतात म्हणजे घनाकृतीला किती बाजू असतात? तर घनाकृती जर असेल कोणतीही घनाकृती तिला 6 बाजू असतात. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे संख्या रेषेचा. तर या ठिकाणी काही संख्या रेषेवरील बिंदू दिलेले आहेत. तर हा प्रश्न संदिग्ध आहे कारण या ठिकाणी पहा, जर हा 1 असेल आणि हे 2 असेल तर या ठिकाणी O म्हणजे या ठिकाणी हे O म्हणजे हे 0 असायला पाहिजे. तर आपल्याला विचारले की OPचं अंतर किती? तर या ठिकाणी OP हा जर O गृहीत धरला आपण तर याचं उत्तर येतं 8/5 जे पर्यायामध्ये नाही. आणि दुसरा कोणता जर या ठिकाणी P पॉईंट आपण शोधला म्हणजे या ठिकाणी P तर आहे परंतु O या ठिकाणी दिसत नाही आणि O ला जर हे गृहीत धरलं तर 8/5 उत्तर येतं. त्यामुळे हा प्रश्न संदिग्ध आहे, याचे मार्क तुम्हाला मिळू शकतात.
यानंतर पुढील प्रश्न, ज्या दोन सलग पूर्णांकामध्ये 5/7 हा अपूर्णांक आहे ते आहेत पर्याय क्रमांक 1 0 आणि 1. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1 4/5. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या क्रियेच्या अंतर्गत पूर्णांक संख्या बंद केल्या जातात? मीन्स होल नंबर आर क्लोज्ड अंडर विच ऑपरेशन? सबट्रॅक्शन, मल्टिफिकेशन, डिव्हिजन, ऑल ऑफ दीज. तर ह्या सर्वच पर्याय बरोबर आहेत, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑल ऑफ दीज, सर्व पर्याय बरोबर. यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 मिलियनच्या पुढील संख्या आहे, म्हणजे दशलक्ष 10 लाखाच्या पुढील संख्या कोणती? तर 10,01,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, दोन संख्येचा मसावी 12 आहे, त्यांच्यातील फरक 12 आहे, तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या असू शकतात? तर या ठिकाणी मसावी 12 असेल आणि फरक पण 12 असेल तर त्या संख्या आहेत पर्याय क्रमांक 1 84 आणि 96. यानंतर 9, 12 आणि 15 या प्रत्येकाने भाग जाणारी सर्वात लहान संख्या शोधा. तर या ठिकाणी जर विचार केला आपण 9, 12 आणि 15 ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या आहे 180, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक विशिष्ट ब्रँडच्या साबण पावडरावर प्रत्येक पॉकेटला 15 रुपये दराने विकली जाते, तिच्या एका डझनची किंमत 44 रुपये आहे, तर 8 डझन पॉकेटावर नफ्याची टक्केवारी काढा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20% नफा. यानंतर पुढील प्रश्न आहे, 37, 56 आणि 93 यांना भागून अनुक्रमे 1, 2, 3 बाकी उरते, तर अशी सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर कोणत्या संख्येने या ठिकाणी भागल्यानंतर बाकी 1, 2 आणि 3 उरेल? तर पर्याय क्रमांक 2 18, कारण मोठी संख्या विचारलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 864 आहे, त्यातील एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या शोधा. तर दुसरी संख्या असेल 54, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण गणिताची 50 प्रश्नांची स्पष्टीकरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. ॲक्युरेट आणि सर्व प्रश्न अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर सांगितलेली आहेत. तरीही ओघाने जर एखादा प्रश्न चुकला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न आणि त्यांची उत्तरे लगेच. पुढील प्रश्न आहेत सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब अंतर्गत खडक, खनिजे इत्यादींचा समावेश होतो. तर या ठिकाणी भूआवरण, पर्याय क्रमांक 4. लाखो वर्षापूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या अवशेषांना टिंबटिंब म्हणतात. तर या ठिकाणी आपण जीवाश्म इंधन, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर रसगुल्ला ही टिंबटिंब येथील लोकप्रिय मिठाई आहे, पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणती भारतातील आदिवासी जमात आहे? भिल्ल, पर्याय क्रमांक 3. यानंतर राजस्थानमधील रजपूत राजा सवाई जयसिंग याने 18व्या शतकात बांधलेल्या वेधशाळेचे नाव सांगा. जंतर मंतर, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी वासुदेव मोही यांना 29वा सरस्वती सन्मान देण्यात आला? उत्तर आहे चेकबुक, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे अध्यक्ष बनलेले पहिले भारतीय कोण होते? विजयालक्ष्मी पंडित, पर्याय क्रमांक 3. मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवात धर्मग्रंथी नसतात? हाताचे पंजे, पर्याय क्रमांक 4. कांगारूच्या पिल्लांना आपण काय म्हणतो? जोई, पर्याय क्रमांक 3. ढग बहुधा टिंबटिंबने बनलेले असतात, तर ढग हे बहुधा पाण्याचे तुषार, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, कोणत्या स्मारकापासून भारताने त्याच्या राष्ट्रीय बोध चिन्हाचा स्वीकार केला? पर्याय क्रमांक 3 सारनाथ. नृत्याच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात कथा विषय नेहमीच महाभारत किंवा रामायण यांच्यातून घेतला जातो? भरतनाट्यम, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, आपल्याला राष्ट्रीय निर्देशांक आधारित महिन्यांची योग्य क्रमवारी लावा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. तर हीच क्रमवारी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 ABCD.
खालीलपैकी कोणते लढाऊ विमान आहे? तेजस, पर्याय क्रमांक 1. वाहनांचा वेग मापण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? स्पीडोमीटर, पर्याय क्रमांक 2. मुंग्या त्यांच्या समूहातील मुंग्यांना कशा ओळखतात? तर या ठिकाणी मला थोडं कन्फ्युजिंग वाटतं, तरी पण गंधांच्या आधारे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असावे असं मला वाटतंय. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी पोल्ट्री फार्ममध्ये पाळले जातात? कोंबड्या, पर्याय क्रमांक 3. जिभेवर टिंबटिंब असतात आणि रासायनिक अन्नाला प्रतिक्रिया देतात. रुची कलिका, पर्याय क्रमांक 1. अन्न जतन करून ठेवताना ते गोठण्यासाठी काय होते? म्हणजे जतन ठेवताना ते गोठवण्यामुळे काय होते? तर अन्नाची चव ताजी राहते. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता कप फुटबॉलशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हे राजस्थानमधील पावसाळी पाणी साठवण्याचे पारंपरिक तंत्र आहे. टंका, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी काय पाण्यात विरघळेल? साखर, पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे? कांजण्या, पर्याय क्रमांक 2. पर्वतावर चढण्यासाठी आपल्याला पुढे वाकावे लागते, पर्याय क्रमांक 1. शेवग्याच्या शेंगामध्ये आणि मॅपलच्या बिया वाऱ्याबरोबर दूरवर जातात, कारण त्यांच्याकडे असते मोठ्या आणि केसाळ बिया, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील मराठीचे प्रश्न. मराठीची सध्या उत्तर आपण पाहणार आहोत आणि बुद्धिमत्तेचे म्हणजे सैनिकी स्कूलमधील सर्व पेपरची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक प्रश्न टिक करून घ्या. काही कन्फ्युजन असेल तर पुन्हा तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकतात. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी मराठीमध्ये, भाषा लँग्वेजमध्ये, दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा. तोंडात बोट घालणे, नवल वाटणे, पर्याय क्रमांक 4. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. बातमी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करणारा पत्रकार, पर्याय क्रमांक 1. हायसे वाटणे म्हणजेच समाधान वाटणे, पर्याय क्रमांक 2. योग्य पर्याय निवडा. भेदरणे या शब्दाचा समानार्थी शब्द घाबरणे, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता शब्द हुरूप या शब्दाला समानार्थी नाही? रूप, पर्याय क्रमांक 3. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. उद्योगी, आळशी, पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणता शब्द कसूर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? चूक. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द गहिरे या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? गरम, पर्याय क्रमांक 3. दिलेल्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मित्र, मैत्रीण, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहेत उतार्यावरील. उतारा या ठिकाणी दिलेला आहे, उतारा वाचून घ्या तुम्ही. इतिहास घडवताना क्रांतिकाऱ्यांनी कशाची पर्वा केली नाही? चुकीचा पर्याय निवडा. पुढची पिढी. पुढील पिढीचे कर्तव्य काय आहे? वरील सर्व पर्याय बरोबर, पर्याय क्रमांक 4. भौतिक सुखाचा त्याग करणे याचा अर्थ काय? मानवी सुखसुविधा सोडून देणे, पर्याय क्रमांक 2. देशाच्या अस्तित्वाची लढाई कोण लढली आहे? महापुरुष आणि क्रांतिवीरांनी. इतिहास विषय काय निर्माण होणे आवश्यक आहे? जाणीव, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी शब्दाचा विग्रह करायचा आहे. मूकाभिनय, मूक अधिक अभिनय, पर्याय क्रमांक 4. चुकीची जोडी निवडायची आहे. अमर आणि अमौलिक, पर्याय क्रमांक 2. शब्दसमूहाबद्दल एक शब्द नृत्य करणारी, नर्तिका. अंगठे या शब्दाचे एकवचन अंगठा. मादीचं पुल्लिंग रूप आहे नर. मंत्रमुग्ध होणे म्हणजेच भारावून जाणे, पर्याय क्रमांक 3. स्वखुशी यामध्ये आपल्याला उपसर्ग निवडायचा आहे, तर आहे तो स्व, पर्याय क्रमांक 4. ज्याचे आकलन होत नाही, अनाकलनीय, पर्याय क्रमांक 4. अचूक शब्द निवडा. नियमित, पर्याय क्रमांक 1. आणि पुढचा 99 या ठिकाणी वाक्याचे जर योग्य क्रम लावला तर मी आनंदाने उड्या मारल्या, पर्याय क्रमांक 2.
आणि 100वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. तर या पद्धतीने मराठीचे सुद्धा आपण सर्व प्रश्न या ठिकाणी उत्तरसह पाहिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील भाग म्हणजे बुद्धिमत्ता लगेच. यानंतर पाहूया आपण बुद्धिमत्तेची सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे लगेच. ए ही बी ची बहीण आहे, सी ही बी ची आई आहे, डी हे सी चे वडील आहेत, ई ही डी ची आई आहे. तर ए चे डी सी नाते काय? ए चे डी सी नाते काय? तर या ठिकाणी ए चे डी सी नाते जे आहे ती म्हणजे नात आणि डी हे आजोबा आहेत, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नात. यानंतर पुढील प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेमध्ये कॉम्प्युटर हा शब्द या पद्धतीने लिहिला जातात, तर मेडिसिन हा शब्द कसा लिहिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अतिशय सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही पण सोडवून पहा. यानंतर पुढचा प्रश्न आहे जर आग्नेय उत्तर झाली, ईशान्य पश्चिम झाली, तर अशा प्रकारे पुढे बदल झाले तर पश्चिम काय होईल? तर पश्चिम होईल आग्नेय, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे 10, 100, 200, 310. तर या ठिकाणी 10, 100, 200, 310 हा फरक जो आहे तो 90, 100, 110 आणि 120 न वाढेल, म्हणजे 310 नंतर 120 जर प्लस केलं तर 430, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर मालिका आहे 2, 1, 1/2, 1/4 आणि यानंतर येईल 1/8, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर SCD TEF UGH यानंतर असणार आहे VIJ. यानंतर WAY हे सांकेतांक 679, MAY 579 असेल, तर YAW तर हा असेल पर्याय क्रमांक 1 976. पुढील प्रश्न आहे 45 विद्यार्थ्यांच्या वर्गात आमिरचा क्रमांक वरून 16वा आहे, तर अशोक आमिरपासून 6व्या क्रमांकाला खाली आहे, तर तळाकडून अशोकचा कितवा क्रमांक असेल? तर तो असेल 24वा, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न योग्य अक्षरांचा गट या ठिकाणी बसवायचा आहे, तर तो येईल AAABA, कारण हा जो गट आहे तो आहे AABAB. या 5ची ही सिरीज आहे AABAB AABAB. यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे मोकळी जागा भरा, लगाम, घोडा, कंट्रोल पॅनल, वैमानिक. यानंतर पुढील शब्द असा शब्द निवडा जो गटातील इतर शब्दाचा जास्तीत जास्त सारखा नाही, तो आहे MES पेंट. कारण बाकी व्हॉट्सअप, फेसबुक आणि ट्विटर हे आपल्याला माहिती आहे, MS पेंट हे वेगळं आहे, गटामध्ये बसत नाही. पुढचा प्रश्न आहे जर अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणिले म्हणजे बेरीज, तर 10 गुणिले 5 अधिक 3 वजा 2 चे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 9. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुधारणे, शिवणे, संपादित करणे म्हणजेच हस्तलिखित, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृत्यांचा आपल्याला सहसंबंध या ठिकाणी पाहायचा आहे. तर एका वर्तुळाचे 2 वर्तुळ झाले, त्या पद्धतीनं एका चौरसाचे 2 चौरस होतील, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे एक माणूस दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालत गेला, डावीकडे वळून 4 किलोमीटर चालतो, पुन्हा डावीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर ती दिशा आहे उत्तर, पर्याय क्रमांक 2. पुढील शब्द आहे अधोरेखित शब्दाचा आवश्यक भाग असलेला शब्द निवडा. गिटार, तारा. हा शब्द इंग्लिशमध्ये पहा, गिटार अँड स्ट्रिंग. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षर येणार आहे M, पर्याय क्रमांक 4. तर त्याचं कारण आहे I 9 अनुक्रमांक आहे आणि D चा 4, या दोन्हीची बेरीज येते 13 आणि हे मधलं अक्षर असणार आहे M.
यानंतर पुढील प्रश्न आहे, पुजारी भक्ताला म्हणाला दर 45 मिनिटाच्या नियमित अंतराने घंटा वाजते, शेवटची घंटा 5 मिनिटापूर्वी वाजली, या पुढील घंटा 7:45 वाजायची आहे, पुजाऱ्याने ही माहिती भक्ताला किती वाजता दिली? तर 7:45 वाजायची आहे म्हणजे यापूर्वी 7 वाजली असेल आणि ती 5 मिनिटापूर्वी म्हणजे 7:05 त्यांनी ही माहिती भक्ताला दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये बॉम्बे हा शब्द CNNABX असा लिहितात, तर दिल्ली हा शब्द कसा लिहिला जाईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 EDMJG. यानंतर पुढील प्रश्न, वेगळे करणे, एकत्र करणे, दुरुस्त करणे, नादुरुस्त करणे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? तर या आकृतीमध्ये एकूण 12 त्रिकोण आहेत, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर या ठिकाणी शेवटचे 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. 5 प्रश्न पाहण्यापूर्वी पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला मी प्रश्नसंचची आठवण करून देतोय. जर आपण नवोदयची तयारी करत असाल, नवोदय प्रवेश परीक्षा, तर 2019-20 आणि संपूर्ण स्पष्टीकरणसह 17 पेपर या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. 17 गेस्ट पेपर आहेत जे की 2019 आणि 20च्या पेपर सारखे आहेत. स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क साधून हे पुस्तकं मागवू शकतात. त्याचबरोबर स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपचे सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध आहेत. शाळेसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जास्त पुस्तक हवे असल्यास डिस्काउंटमध्ये मिळतील. तर हे पुस्तक आपण आजच मागणी करा. चला तर पाहूया मग शेवटची 5 प्रश्न लगेच. राहुलने पूर्वेकडे सरळ चालायला सुरुवात केली. तो विशिष्ट अंतरावर चालून गेल्यानंतर उजव्या बाजूला वळून चालला, तर त्याचे तोंड दक्षिण दिशेला असेल, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चुकीची जोडी निवडायची आहे. बांगलादेश टंका हे त्यांची नाणी आहेत, लक्षात घ्या. देश आणि नाणी बरोबर आहे. ब्राझील रियल बरोबर आहे. इराण रियल बरोबर आहे. तर सायप्रस डॉलर हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर याचं असणार आहे. यानंतर तान्या ही एरिकपेक्षा वयाने मोठा आहे. क्लिक तान्यापेक्षा मोठा आहे, तर एरिक क्लिकपेक्षा मोठा आहे. जर पहिली 2 विधानं बरोबर असतील तर तिसरं विधान हे चूक असणार आहे, म्हणजेच खोटं, पर्याय क्रमांक 2. आणि यानंतर आजचा शेवटचा प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेमध्ये कोणते अक्षर येईल? ACFHKM. तर या ठिकाणी 2 आणि 3च्या फरकाने अक्षर वाढत गेलेले आहेत. तर यम नंतर पुढे तिसरं अक्षर म्हणजे P येईल, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं आपण 125 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. ओघाणी किंवा गडबडीमध्ये माझा सुद्धा एखादा प्रश्न चुकू शकतो, तर नक्की कमेंट करा कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला शंका वाटते किंवा शंका आहे, आणि योग्य उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त नवोदयी, स्कॉलरशिप आणि सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.